कॅल्शियम नायट्रेट हे विद्राव्य खत प्रत्येक शेतकऱ्याच्या परिचयाचं आहे। अनेक वेगवेगळे बागायतदार पिकाच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये कॅल्शियम नायट्रेट हे विद्राव्य खत पानांद्वारे फवारणीतून आणि मुळ्यांच्या कक्षेत ड्रीपमधून हे खत देत असतात। ह्या कॅल्शियम नायट्रेटच्या खतामध्ये आपण जे इतर विद्राव्य जे खत आहेत हे खतं कोणकोणते खतं आपण एकत्रित करून देऊ शकतो आणि कोणते खतं कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये एकत्रित मिक्स करता येत नाहीत याविषयी मी तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून देणार आहे। शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट हे संपूर्णपणे पाण्यात विरघळणारे एक विद्राव्य खत आहे। कॅल्शियम नायट्रेटमध्ये 15.5% नायट्रेट स्वरूपातील नत्राचं प्रमाण आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कॅल्शियम हे 18.5 ते 18.8% कॅल्शियम हे कॅल्शियम नायट्रेटमध्ये त्याचे पर्सेंटेज आहे। शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट पिकासाठी, पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी, पिकाच्या मुळ्यांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असते। त्याचप्रमाणे पेशी विभाजनाचं काम असेल, पेशींची वाढ असेल, त्याचप्रमाणे पिकातील एन्झाईमचं जे कार्य आहेत याला व्यवस्थित चालना देण्यासाठी कॅल्शियमचा रोल हा फार महत्त्वाचा असतो। त्याचप्रमाणे प्रत्येक फळवर्गीय पिकाला किंवा टरकलेवर्गीय पिकाला कॅल्शियमची गरज ही मोठ्या प्रमाणामध्ये असते। तर पिकामध्ये एक मजबूतपणा आणण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे फळवर्गीय पिकाला किंवा फळांना एक चांगली गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शायनिंग येण्यासाठी कॅल्शियमचा रोल हा फळवर्गीय पिकं असेल किंवा भाजीपालावर्गीय पिकं असेल याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो। तर चला शेतकरी मित्रांनो, आपण हे पाहू की कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये आपण कोणते कोणते खतं एकत्र मिक्स करून देऊ शकत नाहीत। हे 10 ते 12 खतं आहेत, हे मी तुम्हाला अगोदर सांगतो। पहिलं म्हणजे तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट हे खत माहीत आहे। आज आपण अनेक शेतकरी मॅग्नेशियम सल्फेट पण देतो। तर शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट हे खत आपण कॅल्शियम नायट्रेट या खतासोबत एकत्रित मिक्स करून देऊ शकत नाहीत। म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे केमिस्ट्रीच्या हिशोबाने एकत्र आपण घेऊ शकत नाही, ते ड्रीपमधून देऊ शकत नाहीत। दुसरं म्हणजे MOP, त्याला आपण म्युरेट ऑफ पोटॅश असं म्हणतो। हे 50 किलोतलं खत येतं। तर म्युरेट ऑफ पोटॅश याच्यामध्ये 60% क्लोराईड फॉर्ममधलं पोटॅश असतो। तर म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट हे खत एकत्रित मिक्स करून देऊ शकत नाही। तिसरं म्हणजे कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट हे जे खत आहे, म्हणजे पोटॅशियम नायट्रेट फॉस्फेट हे खत आपण कॅल्शियम नायट्रेट ह्या खतामध्ये एकत्र मिक्स करून आपल्याला देता येत नाही किंवा हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण केमिस्ट्रीच्या हिशोबाने एकत्र करू शकत नाहीत। चौथं म्हणजे आपल्या सर्वांच्याच परिचयाचं जे फॉस्फरिक ॲसिड आहे, तर फॉस्फरिक ॲसिड हे खतसुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये एकत्र मिक्स करून आपल्याला देता येत नाही किंवा हे दोन द्रावण एकत्र मिक्स आपण करू शकत नाहीत। पाचवं म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट, आपण त्याला DAP असं म्हणतो। शेतकरी मित्रांनो, DAP म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे खत आपल्याला एकत्र मिक्स करता येत नाही। कॅल्शियम आणि फॉस्फरस हे कधीच एकत्र होत नाहीत, म्हणून हे एकत्र खत आपण देऊ नये। 6वा पॉईंट म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट, अनेक जण त्याला 1261 असं म्हणतात। उच्च फॉस्फेटयुक्त हे ग्रेड आहे। तर मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजेच 1261 या खतामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे खत एकत्र मिक्स करता येत नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। 7वं म्हणजे अमोनियम सल्फेट, अनेक शेतकऱ्यांच्या परिचयाचं अमोनियम सल्फेट आहेत जे अमाइड फॉर्ममध्ये नत्र येतं युरिया, तर युरियाच्या ऐवजी अनेक शेतकरी अमोनियम सल्फेटचा वापर करतात। तर अमोनियम सल्फेट हे खत विद्राव्य फॉर्ममध्ये आहेत। तर ह्या अमोनियम सल्फेटमध्ये सुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेट हे खत आपण एकत्र मिक्स करून ड्रीपमधून देऊ शकत नाही किंवा ह्या दोन्हीचं द्रावण एकत्र करता येत नाहीत। त्याचप्रमाणे 8वं म्हणजे मोनो पोटॅशियम फॉस्फेट, आपण त्याला 05234 असं म्हणतो। याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 05234 आणि कॅल्शियम नायट्रेट हे खत एकत्र आपल्याला मिक्स करता येत नाहीत। त्याचप्रमाणे 19-19-19 असेल किंवा 13-40-13 असेल किंवा अजून 11-42-11 असेल, ज्याच्यामध्ये फॉस्फरस हे खत आहेत, ह्या फॉस्फरसयुक्त खतामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे खत एकत्र मिक्स करता येत नाहीत।
त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम शोनाईट असेल तर पोटॅशियम शोनाईटमध्ये सुद्धा आपण अनेक जण फळ फुगवणीच्या कालावधीमध्ये पोटॅशियम शोनाईट ही ग्रेड वापरतात. तर ह्या पोटॅशियम शोनाईट या खतामध्ये सुद्धा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे खत एकत्र मिक्स करता येत नाहीत. ही फार महत्त्वाची माहिती आहे. ड्रीपमधून आपण खतं सोडताना कोणती खतं एकत्र द्यावेत किंवा कोणती खतं एकत्र देऊ नयेत हे अनेक शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नसते. तर कॅल्शियम नायट्रेट देताना आत्ता हे जे मी 9 खतं सांगितलेले आहेत तर हे 9 ते 10 खतं त्याच्यामध्ये एकत्र मिक्स करून देऊ नयेत. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे पाहू की कॅल्शियम नायट्रेट या खतामध्ये कोणते खतं आपण एकत्रित करून ड्रीपमधून आपण देऊ शकतो किंवा फवारणीमधून देऊ शकतो किंवा हे 2 खतं एकत्र आपण द्रावण त्याचं करू शकतो. तर याच्यामध्ये फक्त 3च खतं आहेत. आपल्याकडे जे वॉटर सोल्युबल खतं आहेत याच्यामध्ये 3च खतं आहेत की जे आपण याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट ह्या खतासोबत देऊ शकतो. पहिलं म्हणजे पोटॅशियम नायट्रेट की त्याला आपण 13-045 नावाने ही मार्केटमध्ये ग्रेड आहे. तर पोटॅशियम नायट्रेट आपण 100% कॅल्शियम नायट्रेट या खतासोबत आपण एकत्र देऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे अमोनियम नायट्रेट. तर अमोनियम नायट्रेट आहे तर हे अमोनियम नायट्रेट आपण 100% आपण कॅल्शियम नायट्रेट या खतासोबत एकत्र मिक्स करून आपण ड्रीपमधून देऊ शकतो. आणि म्युरेट ऑफ पोटॅश असेल तर म्युरेट ऑफ पोटॅश ही ग्रेडसुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेट ह्या खतासोबत एकत्र मिक्स करून कोणत्याही पिकाला कोणत्याही स्टेजमध्ये एकत्रित करून आपण देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट देताना शक्यतो आपण सेपरेट खत द्यावे. दिलं तर त्याच्यात पोटॅशियम नायट्रेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनियम नायट्रेट हे 3च खतं याच्यात मिक्स करू शकतो. पुढला पॉईंट म्हणजे की कॅल्शियम नायट्रेट ह्या खतामध्ये काही खतं आपण थोडेसे मिक्स करू शकतोय. ड्रीपमधून खतं देताना शक्यतो तुम्ही देऊ नका, पण केमिस्ट्रीच्या हिशोबाने हे 2 काही अंशतः आपण कॅल्शियम नायट्रेटमध्ये ही खतं मिक्स करू शकतो. ते खतांचे मी तुम्हाला नावं सांगतो. ही 3 खतं आहेत. एक म्हणजे युरिया. तर युरिया आणि कॅल्शियम नायट्रेटचं कॉम्बिनेशन हे थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही समजा जमिनीतून तुम्हाला एकत्र खत द्यायचं आहे तर युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट तुम्ही एकत्रित मिक्स करून काही प्रमाणामध्ये देऊ शकता. त्याचप्रमाणे पोटॅशियम सल्फेट 0050 असेल किंवा सल्फर ऑफ पोटॅश असेल तर ह्या पोटॅशियम सल्फेटमध्ये सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे खतं एकत्र मिक्स आपण करून देऊ शकतोय. त्याचप्रमाणे कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे खत जे आहे तर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट यामध्ये सुद्धा आपण 100% कॅल्शियम नायट्रेट त्याच्यामध्ये आपण एकत्र मिक्स करून देऊ शकत नाही, परंतु काही अंशी त्याच्यामध्ये आपण ते मिक्स करू शकतोय. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट आपण देताना कोणते खतं त्याच्यासोबत एकत्रित द्यायला पाहिजेत किंवा कोणती खतं एकत्र आपण द्यायला नाही पाहिजेत ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट खतामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणत्याच सूक्ष्म खतासोबत म्हणजे फेरस, झिंक, कॉपर, मॉल्डम, बोरॉन ही जी 6 सूक्ष्म खतं आहेत जे मिक्स मायक्रोन्यूट्रन एकत्र मार्केटला उपलब्ध असतात की जे DAP मधून येतात, ड्रीप फर्टिगेशनसाठी एकत्रित सूक्ष्म खतं असतात, तर हे तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसोबत एकत्र देऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे चिलेटेटमधलं किंवा EDTA किंवाच त्याप्रमाणे HEDPमध्ये जे झिंक असेल, फेरस असेल, मॅग्नीज असेल हे सूक्ष्म खतंसुद्धा आपण कॅल्शियम नायट्रेटसोबत एकत्र मिक्स आपण करून देऊ शकत नाहीत. काही प्रमाणामध्ये तुम्ही काही अंशी कॅल्शियम नायट्रेटसोबत बोरॉन तुम्ही देऊ शकता, पण शक्यतो ड्रीपमधून देताना कॅल्शियम नायट्रेट हे स्वतंत्र जर खत आपण जर दिलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला त्या पिकाला जास्त भेटतो. एवढंच मला आजच्या ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. कॅल्शियम नायट्रेटचं कार्य काय आहे, ते जर कमी पडल्यानंतर फळांमध्ये कमतरता कशा दिसतात, पिकासाठी त्याचा रोल काय असतो, प्रति एकरी हे किती द्यायला पाहिजे याबाबत मी एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. याबाबत तुम्ही त्या कॅल्शियम नायट्रेटची संपूर्ण माहिती समजून घ्या. एवढंच. धन्यवाद.